श्रेष्ठदान, आम्ही करतो नेत्रदान, तुम्ही करा नेत्रदान, सर्वांनी करू नेत्रदान। श्रेष्ठदान, नेत्रदान, दानात दान, नेत्रदान, सर्वांनी करूया नेत्रदान, संकल्प करूया नेत्रदान, आपण करूया नेत्रदान, सर्वांना सांगूया नेत्रदान, मरणोत्तर करा नेत्र। मंडळी, सर काय सांगाल, नेत्रदान करण्यासंदर्भामध्ये आपण जनजागृती करताय, भव्य अशी अलिबाग शहरातून रॅली देखील काढलेला आहे, चांगला प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे, काय सांगाल, काय भावना आहेत या संदर्भात? थोडक्यात सांगायचं म्हणजे असं, नेत्रदानाच्या बाबतीत जनजागृतीची प्रचंड आवश्यकता आहे आणि अलिबागसारख्या शहरातही लायन्स क्लब फार मोठ्या प्रमाणात जनजागृतीचं कार्य करीत आहे। लायन्स क्लबचा साईट फर्स्ट हा कार्यक्रम गेली जवळजवळ 40 वर्ष सुरू आहे, तर त्याचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब इथेही कार्यरत आहे, हे पाहून मला आनंद होत आहे। मी श्रीपाद आगाशे, मी गेली 44 वर्ष नेत्रदान प्रचार प्रसाराचं कार्य विविध प्रकारे करतो आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे असं आहे, भारतामध्ये 1.25 कोटी दृष्टीहीन व्यक्ती आहेत, त्यातल्या 30 लाख व्यक्ती या अशा आहेत की ज्या कॉर्नियल ब्लाइंड आहेत, म्हणजे ज्यांना नेत्ररोपणासारख्या साध्या सोप्या मार्गाने अमूल्य दृष्टी मिळू शकते। तर या 30 लाखांना दृष्टी मिळायची तर पूर्ण भारतात 1.5 लाख नेत्रदान होणं आवश्यक आहे, पण शर्मेची बाब अशी आहे की फक्त 30-40 हजार व्यक्तींचं नेत्रदान होतं आणि दुसऱ्या बाजूला ह्याच्यापुढची शर्मेची बाब बघितली तर श्रीलंकेसारखा छोटा देश हा आपल्यालाच नाही तर जगातल्या 25 देशांना नियमितपणे नेत्र पुरवतो। जर का श्रीलंकेसारखा छोटा देश हे करू शकतो तर आपला एवढा प्रचंड महान भारत देश हे का करू शकत नाही, हा प्रश्न सगळ्यांना पडायला हरकत नाही। तर या साध्या सोप्या क्षेत्रातही आपण स्वयंपूर्ण होण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद। नमस्कार, मी लायन गिरीश म्हात्रे। लायन्स क्लब अलिबाग गेली 50 वर्ष अलिबाग परिसरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करत आली आहे। गेल्या 5-6 वर्षापूर्वी आम्ही एक वेगळी संस्था चालू केली आहे, लायन्स हेल्थ फाउंडेशन, ज्याच्या माध्यमातून आम्ही एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधत आहोत, जे 7 मजली हॉस्पिटल असणार आहे, ज्याच्यात डोळ्यांचं अद्ययावत हॉस्पिटल असेल, कॅथलॅब असेल, ऑर्थोपेडिक असेल, सर्व प्रकारच्या सुविधा असतील। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अलिबाग परिसरात एकमेव असणार आहे आणि हे हॉस्पिटल आपल्या कनकेश्वर फाटा, चोंडी कनकेश्वर फाटाच्या मध्ये असणार आहे, ज्याची कन्स्ट्रक्शन इमारत जवळपास पूर्ण होत आली आहे। याच्यासाठी डॉक्टर, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आपले मुंबईतून येणार, विविध परिसरातून येणार आणि ज्या मेडिकल सुविधा आपल्या परिसरात उपलब्ध नाही आहेत त्या सर्व मेडिकल सुविधा आम्ही अलिबागमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। डोळ्यांचं अद्ययावत हॉस्पिटल आमचं ऑलरेडी चालू आहे, तेही आम्ही तिथेच शिफ्ट करणार आहोत आणि जे हॉस्पिटल इमारत आता पूर्ण होऊन या वर्षात चालू करण्याचा आमचा मानस आहे। सर रोल। नमस्कार, माझं नाव विजय वनगे, मी रिजन कोऑर्डिनेटर आहे।
आणि आज आमचे जवळ 5-6 क्लब मिळून आम्ही आज रॅली काढली होती नेत्रदान श्रेष्ठदान याबद्दल. त्यात सगळे सहभागी झाले होते. ते आमच्या सगळ्या क्लबचं मी आभार मानतो त्यांचे, ते आमच्या सहभागी झाले. तसे आदिवासी लोक पण आज आले होते इथे आणि सिव्हिल हॉस्पिटलचे पण नर्स वगैरे इथं आमच्या सामील झाल्या होत्या. त्या सगळ्यांमुळे आज गावात आम्ही फेरी मारली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला. त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आमच्या हेल्थ फाउंडेशन लायन्सचं आम्ही मोठं हॉस्पिटल कणकेश्वर फाट्यावर आम्ही उभारत आहोत. त्याचे पण 7 मजले झालेले आहेत आणि सगळं आम्ही एकत्र म्हणजे जे दृष्टीदान आमचा हॉस्पिटल आहे कॅटरॅक्टचं ऑपरेशन वगैरे ते आम्ही त्या हॉस्पिटलला करणार आहोत आणि बाकीचं जिल्ह्यामध्ये 1 नंबर हॉस्पिटल ते होणार असा आमचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद. रोल. मी ॲडव्होकेट डॉक्टरेट के.डी. पाटील. आज आपला दृष्टिदिन हा कार्यक्रम आहे हा आपल्या ठिकाणी आत्ताच संपन्न झालेला आहे. याच्यामध्ये अलिबागचे प्रेसिडेंट, नंतर मांडवा, श्रीबाग आणि नागाव हे सगळे उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत आणि सगळ्यांचा एकच दृष्टिकोन आहे. कारण ज्या वेळेला सगळ्या घोषणा देत होत्या त्यावेळेला श्रेष्ठदान हे दृष्टिदान या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी मांडलेला विचार आहे. पण मला वाटतं की अजून लोकांच्यामध्ये अंधश्रद्धा हे जे आहे हे कुठेतरी नष्ट झालं पाहिजे. कारण प्रत्येकाला वाटतं की आपण मेल्यानंतर की आपले डोळे देखील आपल्याबरोबरच त्या ठिकाणी स्मशानभूमीत गेले पाहिजे ही प्रत्येकाची भावना असते. आणि म्हणून हा प्रचार या ठिकाणी आणि प्रसार होण्यासाठी डॉक्टर कुर्तडकर यांनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना आमचे सगळे जे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, डायमंडचे अध्यक्ष आहेत, मी विसरलो होतो मॅडम नाव घ्यायला, तर अशा प्रकारे सगळ्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत, आमचे माजी या ठिकाणी वनगे साहेब आहेत या ठिकाणी, म्हणजे अशा अनेक प्रकारचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत. परंतु मला असं वाटतं की ह्या माध्यमातूनच म्हणजे हे जे सगळे लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्या माध्यमातूनच आम्हाला हे सगळं शक्य होणार आहे. पण अजून काळाची गरज आहे की त्या ठिकाणी प्रयत्न, प्रसार आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरच लोकांचं मन या ठिकाणी वळेल असं मला वाटतं. आणि मी पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्याला सर धन्यवाद देतो कारण आपण या ठिकाणी आलात, बराच वेळ आमच्यासाठी खर्च केलात, त्याबद्दल आपणाला देखील धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोल. नमस्कार, मी लायन डॉक्टर रेखा म्हात्रे, लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंडची अध्यक्ष आहे. आमचा लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंड हा केवळ महिलांचाच संस्था आहे आणि अलिबाग परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आमचा हिरिरीने भाग असतो. साईट फर्स्ट ही लायन्स इंटरनॅशनलची सगळ्यात मोठी ॲक्टिव्हिटी आहे आणि आज 10 जून जागतिक दृष्टिदान दिवस म्हणून आपल्याला जसं मराठीत म्हटलं जातं की मरावे परी नेत्ररूपी उरावे. तर आज आपल्या देशामध्ये जेवढ्या अंध व्यक्ती आहेत त्यापेक्षा दृष्टिदान करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे कित्येक लोक हे नवीन जग किंवा जगातील वेगवेगळे रंग बघण्याच्या दृष्टीने निरर्थक ठरतात. तर त्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा आमचा हा कयास आहे आणि म्हणूनच आज हा जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने अलिबागमध्ये जनजागृती रॅली काढून त्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यासाठीचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. पण याच्या पुढे आम्ही आणखीन जास्तीत जास्त प्रयत्न करू कारण आपल्या देशामध्ये जनजागृतीची जास्त गरज आहे. लोकांची दानत आहे, देण्याची इच्छा आहे, पण जनजागृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतो आणि जे आपले धार्मिक रिच्युअल्स जे आहेत किंवा आपली जी काही संस्कृती आहे त्यानुसार कुठेतरी आपण या गोष्टींमध्ये कमी पडतो. तर त्या दृष्टीने आपल्याला खेडोपाड्यांमध्ये, आदिवासी वाड्यांमध्ये सुद्धा फिरून ही जनजागृती करणं गरजेचं आहे. आणि मुख्य भाग म्हणजे आजच्या रॅलीमध्ये आमचे जास्तीत जास्त आदिवासी बांधवसुद्धा आज इथे उपस्थित होते. तर त्या दृष्टीने आपण सगळे मिळून आम्ही अलिबागमधले सगळे लायन्स क्लब मिळून या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त अंध व्यक्तींना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त नेत्रदानासाठी लोकांना उद्युक्त केलं पाहिजे. थँक्यू.